त्याच्यामध्ये आपण एखादी रील व्हायरल व्हावी तसं आर्सेनिक अल्बम नावाचं मेडिसिन जे आहे होमिओपॅथी ते व्हायरल झालं. जनरली आपण बघतो की होमिओपॅथ डॉक्टरकडे गेल्यानंतर खूप प्रश्न विचारले जातात. म्हणजे असं वाटतं की यार काय एवढं विचारत आहे, म्हणजे तुम्ही कधी झोपता ते झालं, त्याच्यानंतर काय खाता, मध्यंतरी कुठे गेला आहात का, किंवा काय काय असे खूप क्वेश्चन्स विचारले जातात. मग याचं काय कारण आहे? काट्याने काटा काढणे. होमिओपॅथीमध्ये माइंड, बॉडी आणि सोल या तिन्ही प्लेनवरती काम केलं जातं की कसे झोपतात, काय झोपतात, किंवा झोप लागते का, कारण कोणी कोणी म्हणतात की झोप लागते पण रिफ्रेशिंग झोप असते का, या सगळ्या गोष्टी त्यात येतात. मग त्यावेळेस काय होतं की पहिले 2 वर्ष, 1-2 वर्ष तर ते अंगावरच काढतात की ठीक आहे बघू आपण कसं होतंय, काय होतंय, रोज नाही दुखत, कधी कमी होतं कधी जास्त होतं. तर पहिल्यांदा तर 2 वर्ष दुर्लक्ष मनात जातात. त्याच्यानंतर मग ते कुठेतरी जाऊन की नाही हे घेऊन बघूयात, औषधं घेऊयात. मग ते साधारण 1-2 वर्ष ते घेतात. मग त्याच्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं की ते विसर पडतो, मग ते औषधं ब्रेकडाऊन होतात, कंटिन्युअस त्यामध्ये घेत नाहीत. मग हे अशाच सगळ्या गोष्टी चालत चालत मग कधी एखाद्याने सांगितलं की मला याच्याने बरं वाटलं, मग ते घेऊन बघणे, हे असं इन जनरल सगळीकडे असं चालू असतं. मग अशा वेळी जेव्हा पेशंट येतात तर ते म्हणाले की मला बरं करा. तर 8 दिवसात पेशंट बरा कसा होणार की होमिओपॅथी ट्रीट द मॅन इन अ डिसीज, नॉट जस्ट डिसीज इन अ मॅन. म्हणजे काय तर होमिओपॅथ ना रोगी माणसाला बरी करते. म्हणजे रोग तर त्यात येणारच, पण त्यापेक्षा ती रोगी माणसाला बरं करते. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण होमिओपॅथी या गोष्टीवर बोलणार आहोत. खरं तर खूप वेगवेगळ्या पॅथी असतात, त्याच्यानंतर आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यावर बरेचसे पॉडकास्ट केले आहेत. पण आज पहिल्यांदा आपण होमिओपॅथीवर गोष्टी बोलणार आहोत की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यात उपचार पद्धती काय असतात आणि नेमकं साबुदाण्याच्या गोळीचं रहस्य काय आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सायली. नमस्कार डॉक्टर सायली. नमस्कार. जसं मी सुरुवातीलाच बोललो की आम्हाला होमिओपॅथीबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तर मला पहिल्यांदा सुरुवातीलाच हे विचारायला लावलेलं मॅडम की ती सुरुवात कशी झाली किंवा त्याची काही हिस्ट्री आहे. बरं, आपल्याला होमिओपॅथी म्हटलं की पांढऱ्या साबुदाण्याच्या गोळ्या सगळ्यांना एवढंच माहीत आहे की नाही. मग आणि दुसरी गोष्ट, आता जो कोरोनाचा पॅन्डेमिक झाला तर त्याच्यामध्ये आपण एखादी रील व्हायरल व्हावी तसं आर्सेनिक अल्बम नावाचं मेडिसिन जे आहे होमिओपॅथी ते व्हायरल झालं. सगळ्यांच्या घरोघरी आणि सगळ्यांना ओळखीचं आलं की आर्सेनिक अल्बम होमिओपॅथीचा एक औषध आहे म्हणून. कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी मेडिसिनचे जे एक्सेसिव्ह मेडिकेशन घेतलं गेलं तर त्याचा आपण इफेक्ट आणि साईड इफेक्ट दोन्ही बघितलंय. मग त्यामुळे जगाचा जो ओढा होता ना तर तो अल्टरनेटिव्ह सिस्टीमकडे वळाला आणि होमिओपॅथी ही एक अल्टरनेटिव्ह सिस्टीम म्हणून नावारूपास आली. त्यावेळेस कोरोनाचा पॅन्डेमिक होता, त्यावेळेस आपल्याला होमिओपॅथी कळाले की ही काम करते. पण हा एकच पॅन्डेमिक नाहीये की जिथे होमिओपॅथीने काम केले. याच्या पूर्वी सुद्धा प्लेगचा पॅन्डेमिक असेल किंवा कॉलराचा पॅन्डेमिक असेल त्यावेळेस सुद्धा होमिओपॅथीने काम केले त्या गोष्टीवरती सुद्धा. मग हिचा जो शोध आहे तो 1796 मध्ये डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांनी जर्मनीमध्ये लावला. तर त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर एक साधारण 1810 ते 1815 मध्ये ती भारतात आली. भारतामध्ये ती प्रथम कलकत्त्यामध्ये आली आणि तिथून मग ती पुढे पूर्ण भारतात यायला लागली. मग जो 1896चा जो प्लेगचा काळ होता ना तर त्या याच्यामध्ये ती त्यावेळेस कोल्हापुरात आली, महाराष्ट्रामध्ये. शाहू महाराजांनी ती स्पेशल म्हणजे प्लेगवरती काम करते होमिओपॅथी म्हणून त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस म्हणा किंवा तिथे दवाखाने ते उघडले गेले. मग अशा पद्धतीने होमिओपॅथीचा जर्मनी टू महाराष्ट्र असा तिचा प्रवास झाला. जनरली आपण बघतो की होमिओपॅथ डॉक्टरकडे गेल्यानंतर खूप प्रश्न विचारले जातात. म्हणजे असं वाटतं की यार काय एवढं विचारत आहे, म्हणजे तुम्ही कधी झोपता ते झालं, त्याच्यानंतर काय खाता, मध्यंतरी कुठे गेला आहात का, किंवा काय काय असे खूप क्वेश्चन्स विचारले जातात. मग याचं काय कारण आहे? होमिओपॅथी जी आहे ना तर ती एक शास्त्र आहे आणि ते पण इतर शास्त्रांप्रमाणे काही फिक्स प्रिन्सिपलवर आधारित आहे. मग त्याचं पहिलं जे आपण हे प्रश्न जो आहे तुमचा त्याच्याकडे येऊ आपण, पण त्याच्या आधी आपण बेसिक कारण जे आहेत महत्वाचं, त्याचा पहिला प्रिन्सिपल जो आहे सिद्धांत, समरूपतेचा सिद्धांत. म्हणजे काय की जी गोष्ट निरोगी व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणं निर्माण करू शकते ती गोष्ट आजारी व्यक्तीमध्ये ती लक्षणं बरे करण्याची क्षमता ठेवते. आता म्हणाल की याचं उदाहरण देते तुम्हाला की आता नेमकं लक्षात येत नाही ना की कसा काट्याने काटा काढणे. तर मग त्यावेळेस आपल्याला घरोघरी कांदा माहिती. कांदा ज्यावेळेस आपण चिरत असतो त्यावेळेस आपली रिॲक्शन आपली कशी होत असते, डोळ्यातून पाणी येणं, नाकातून पाणी येणं, डोळे चुरचूर करणे, हे त्याचा क्रूड फॉर्ममध्ये त्याचं लक्षण आले, कॉमन जे आपल्याला दिसतं. पण ज्यावेळेस आपण त्या कांद्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी काढतो कांद्यामधली,
मग ते ॲलियम सेपा नावाचं होमिओपॅथिक मेडिसिन आहे की जे सर्दीसाठी वापरले जातं. मग आता सर्दीमध्ये पण बऱ्याच प्रमाणे आपल्याला असे लक्षणे दिसतात. प्रत्येक सर्दीवर हे औषध नसतं. ज्या पद्धतीने आपण जेव्हा लक्षणे दिसतात त्यानुसार ते औषध दिली जातात. हा झाला पहिला समरूपतेचा सिद्धांत. दुसरा येतो की व्यक्तिरूप औषध दिलं जातं, म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन. कारण प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, आहे की नाही. म्हणजे आता एकाच घरामध्ये जरी 2 संधिवाताचे रुग्ण असतील तरी त्यांना आपण एकच औषध देत नाही, कारण व्यक्ती हा वेगळा. मग वेगळा कसा पडतो, त्याचा स्वभाव असेल, त्याची जीवनशैली असेल, त्याची आवडीनिवडी असेल, या याच्याने तो वेगळा होतो. म्हणजे इथे झाला की इंडिव्हिज्युअलायझेशन, की एक वेगळेपणा. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या ज्या मेडिसिन आहेत आपल्याला एकच डोस द्यायचा असतो मिनिमम. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जसे तुम्ही म्हणालात की भरपूर प्रश्न विचारले जातात, तर त्यासाठी केस टेकिंग, ज्यावेळेस होमिओपॅथीकडे एखादा पेशंट येतो तर त्याला या केस टेकिंगच्या प्रोसेस म्हणून जावंच लागतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की सगळे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, की पहिल्यांदा प्रश्न असतात की तुम्हाला सध्या प्रेझेंट कंप्लेंट काय असतात, ते तर कधीपासून सुरुवात झाली, त्याचे जसं तुम्ही म्हणाल की कुठे बाहेर गेला होतात का, काही खाण्यात आलं होतं का, या सगळ्या गोष्टी पडत असतात. जसं की आवडीनिवडी असतील, कोणाला दूध पचते, कोणाला पचत नाही, आहे की नाही. आपण एखादी गोष्ट सगळ्यांना लागू नाही पडत नाही. मग त्याच्यानंतर मग तुमचा स्वभाव आला. म्हणजे होमिओपॅथीमध्ये माइंड, बॉडी आणि सोल या तिन्ही प्लेनवरती काम केलं जातं. त्याच्यामुळे एवढी डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली जाते आणि त्याच्यासाठी एवढे प्रश्न विचारले जातात. आता एक माझ्याकडे पेशंट आहे 2 हेडेकचेच. मग आता एक हेडेक जे आहे, जे पेशंट आहेत त्यांना ॲसिडिटीमुळे हेडेक होते, ठीक आहे. आणि जे दुसरे आहेत की त्यांना स्ट्रेस आहे. मग कुठला पण स्ट्रेस घेतला की त्यांना हेडेक सुरू होतं. मग आपण नुसतं आजारांवर बघायला गेलं की हेडेक आहे, मग त्यावेळेस आपण दोन्ही एकच औषध देऊ शकत नाही. मग ज्यावेळेस आपण हिस्ट्री घेतली जाते मग तेव्हा कळतं की नाही, यांची जीवनशैली वेगळी आहे, यांना ॲसिडिटीचा त्रास होतोय म्हणून यांना हेडेक होतोय. आणि दुसरे जे आहेत तर तो स्ट्रेस. मग ह्या गोष्टी बोलल्याशिवाय आणि केस टेकिंग जेव्हा घेतली जाते डिटेलमध्ये, मग त्यावेळेस आपल्याला नेमकं कारण कळतं. मग त्याच्यामुळे हे हिस्ट्री घेतली जाते. वारंवार प्रश्न म्हणा की कसे झोपतात, काय झोपतात, किंवा झोप लागते का, कारण कोणी कोणी म्हणतात की झोप लागते पण रिफ्रेशिंग झोप असते का, या सगळ्या गोष्टी त्यात येतात. डॉक्टर सायली, तुम्ही हे सांगितलं की एवढे क्वेश्चन्स का घेतात. पुन्हा एक प्रश्न मला पडतो तो म्हणजे की ही खूप स्लो प्रोसेस आहे का. कारण बऱ्याचदा असं होतं की साबुदाण्याच्या गोळ्या घेतोय मी पण मला असा काही इम्पॅक्ट जाणवत नाही आहे माझ्या शरीरामध्ये. मग तो स्लो प्रोसेस म्हणून कुठेतरी होमिओपॅथीला बघतात का लोक. हे पहा, आता कसं आहे की ज्यावेळेस ॲक्च्युली जेव्हा पेशंट येतात ना तर त्या ते सगळीकडे फिरून आलेले असतात. म्हणजे असं आज आणखीन तो ट्रेंड नाही आहे की आम्हाला बरं नाही आणि मी होमिओपॅथीकडे जातोय. आता तो थोडा जसा अवेअरनेस वाढते तसा हा ट्रेंड पण वाढतोय. पण तरीही आपण जर बघायला गेलो तर पहिले लोक लगेच येत नाहीत. ज्यावेळेस पेशंट येतात तर ते डायरेक्टली आपल्याकडे येत नसतात. म्हणजे ज्यावेळेस समजा आपण उदाहरण घेऊ की एखादा पेशंट 10 ते 12 वर्षापासून एखादा आजार कॅरी करतोय, डायजेशन रिलेटेड सिस्टम असेल किंवा स्किनचा प्रॉब्लेम असेल मोस्टली. मग त्यावेळेस काय होतं की पहिले 2 वर्ष, 1-2 वर्ष तर ते अंगावरच काढतात की ठीक आहे बघू आपण कसं होतंय, काय होतंय, रोज नाही दुखत, कधी कमी होतं कधी जास्त होतं. तर पहिल्यांदा तर 2 वर्ष दुर्लक्ष मनात जातात. त्याच्यानंतर मग ते कुठेतरी जाऊन की नाही हे घेऊन बघूयात, औषधं घेऊयात. मग ते साधारण 1-2 वर्ष ते घेतात. मग त्याच्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं की ते विसर पडतो, मग ते औषधं ब्रेकडाऊन होतात, कंटिन्युअस त्यामध्ये घेत नाहीत. मग हे अशाच सगळ्या गोष्टी चालत मग कधी एखाद्याने सांगितलं की मला याच्याने बरं वाटलं, मग ते घेऊन बघणे, हे असं इन जनरल सगळीकडे असं चालू असतं. मग अशा वेळी जेव्हा पेशंट येतात तर ते म्हणाले की मला बरं करा, तर 8 दिवसात पेशंट बरा कसा होणार. नक्कीच नाही. म्हणजे 12 वर्ष तुम्ही जर काम केलंय गोष्ट बिघडवायला, तर 8 दिवसात कसं बरं होणार. कारण कसं होतं या 12 वर्षामध्ये एक तर प्रोसेस वाढते, प्रत्येक आजाराचा पण त्याची प्रोसेस पण वाढत जाते, तो पण तेवढा इंटरनल वाढत जात असतो. मग त्यामुळे आपण ना लगेच ते औषधं इफेक्ट 8 दिवसात कसं होणार ना 12 वर्षांचं. मग त्याच्यामुळे आपण इथे म्हणू शकत नाही की ते स्लो आहे. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं की आपले व्हायरल फिवर असतात किंवा सर्दी खोकला जे शॉर्ट ड्युरेशनमध्ये असतात की त्यांचा स्पॅन हा 3 ते 4 दिवसाचा असतो. मग अशा वेळेस आपण होमिओपॅथी मेडिसिन घेतली की त्याचे रिझल्ट लगेच दिसतात. किंवा 10-12 वर्षाचे कॅरी करतात त्यावेळेस आपल्याला आतून सुद्धा शरीराला संतुलन करणं आवश्यक असतं. मग अशा वेळेस पेशंटकडे थोडासा धीर आणि संयम या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, एक माझ्याकडे मागच्या आठवड्यात केस होती की कान दुखायचा जो आहे त्यांचं सडन छोटंसं इन्फेक्शन होतं आणि त्यांचा कान मात्र सिव्हिअर दुखत होता. मग आपण सगळं चेक वगैरे केलं आणि औषध दिलं. मग त्यांना 2 दिवसात तो कान बरा झाला. मग आपण इथं म्हणू शकत नाही की होमिओपॅथी स्लो ॲक्ट करते, है ना. आता त्याचबरोबर एक छोट्या 4 वर्षाची मुलगी, तिला सारखा कफ होता. जसं आपण सांगितलं ना की
घरगुती काही प्रयोग केले, मग थोडंसं एखादी मेडिसिन घेतली, मग त्याच्यामध्ये 2 दिवस झाले, मग तरी पण तिचा खोकला थांबत नव्हता आणि तो रात्रभर खोकला येत होता. मग कारण 4च वर्षाचं बाळ होतं आणि ते पॅरेंट्स तिचे पॅनिक झाले होते. आणि तिचे पॅरेंट्स जे आहेत ते ऑलरेडी आपल्याकडे होते, तर त्याच्यामुळे त्यांनी विचारून बघितलं की आपण देऊ शकतो का, रात्रभर झोपत नाही आहे, मग आपण औषध दिलं. तर दुसऱ्या दिवशी पेशंटच्या पॅरेंट्सचा फोन येतो की नाही, आम्हाला रात्री काल झोप लागली चांगली. कारण म्हणजे एवढी इफेक्टिव्ह आहे, ड्युरेशन मॅटर करत असतं आणि होमिओपॅथीमध्ये अचूक आपण औषध दिले तर ते लागू पडतात. म्हणजे नक्कीच आय गेस की तुम्ही जसं सांगितलं त्याच्यावर असं जाणवतंय की एक तर ती हिस्ट्री जी आहे, तुमचा आजार किती जुना आहे किंवा कधीपासून तुम्ही ते कॅरी करताय आणि तो कसा तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरकडे घेऊन जाताय. जर तुम्ही एक 10-12 वर्ष कॅरी केलेला आजार आहे, खूप सारे डॉक्टर फिरून गेलायत, तर मग तो वेळ लागणार क्युअर व्हायला. आणि फर्स्ट हँड घेत जात आहे तर मे बी लवकर बरा होईल, किंवा काही बेसिक गोष्टी आहेत त्या पटकन बऱ्या होतात. आणि ज्याला ॲलोपॅथी किंवा बाकीच्या मेडिसिनमध्ये पण टाईम लागतो, त्याला इकडे पण टाईम लागणार आहे. पण आता असं आहे की होमिओपॅथीमध्ये कुठल्या गोष्टी बऱ्या केल्या जाऊ शकतात, किंवा कुठल्या अशा आजार आहेत की ते 100% क्युअर होतात आणि काहीला नाही बाबा, थोडीशी बाकीच्या मेडिसिनल शास्त्राची गरज आहे, म्हणजे त्यांची हेल्प घ्यावी लागते. असं होमिओपॅथी जो आहे की होमिओपॅथी ट्रीट द मॅन इन अ डिसीज, नॉट जस्ट डिसीज इन अ मॅन. म्हणजे काय, तर होमिओपॅथना रोगी माणसाला बरी करते. म्हणजे रोग तर त्यात येणारच, पण त्यापेक्षा ती रोगी माणसाला बरं करते. मग त्याच्यामुळे त्या आजारांपेक्षा त्याच्या लक्षणावर जास्त भर दिला जातो आणि त्या वेळाने की तो पूर्ण व्यक्तिमत्वावरतीच परिणाम होत असतो. ज्यावेळेस आपण होमिओपॅथी ट्रीटमेंट घेत असतो तर ते पूर्ण व्यक्तिमत्व बदलतं, म्हणजे ॲज पर जसं की गरज आहे तशा पद्धतीने. करेक्ट. मग आता एक समज, म्हणजे आपण गैरसमज किंवा गोड गैरसमज असे म्हणू शकतो. नक्कीच. की होमिओपॅथी जिथे शस्त्रक्रिया केली जाते तर तिथे काम करत नाही. ओके. ना, म्हणजे शस्त्रक्रिया इन द सेन्स सर्जरी जिथे लागत असते, त्याच्यामध्ये येतात किडनी स्टोन असेल, गॉल स्टोन असतील, म्हणजे मोठ्या लोकांमध्ये पाईल्स, फिस्चुला, हे जे आहेत की असं साधारण समज असतो की याला शस्त्रक्रियाच लागेल, सर्जरीच लागेल. पण होमिओपॅथीमध्ये जर समजा तुम्ही लवकर त्याचं डायग्नोज करण्यात आलं आणि तुम्ही लवकर होमिओपॅथी घेतली तर तुम्हाला ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत पण जावं लागत नाही. ओके. म्हणजे स्टोन जो आहे, हां, मी तेच विचारणार होतं की किडनी स्टोनबद्दल कसं काय, म्हणजे कारण बऱ्यापैकी तो एका स्टेजनंतर समजतं की तो किडनी स्टोन आहे तुम्हाला, मग त्याच्यात कशी ट्रीटमेंट असते? हे पहा, किडनी स्टोनचं जे आहेत ना, की आपण आता उन्हाळा स्पेशली, आता या उन्हाळ्यामध्ये आता कुठला पण सुरू झाला, वातावरण चेंज झालं, पाण्याचा इंटेक कमी झाला, तर स्टोनचं जे सिम्पटम आहे ते लगेच जाणवतात. की पोट दुखायचं असेल, लघवीला त्रास होत असेल, सिम्पटम जाणवतात. त्या पेशंटला स्वतःला कळतं की आपल्याला काहीतरी त्रास आहे. आणि अशा वेळेस झालं की पेशंट जाऊन सोनोग्राफी करून येतातच, मग त्यांना कळतं लवकर की आपल्याला स्टोन आहे गड्या. मग त्या स्टोनचे पण वेगळे प्रकार असतात. कॅल्शियमचे स्टोन असतात, युरिक ॲसिडचे स्टोन असतात, स्ट्रुएटचे स्टोन असतात आणि एक सिस्टीनचे स्टोन असतात. असे 4 वेगळे प्रकारचे असतात. त्यातला मोस्टली जो कॅल्शियमचा स्टोन आहे तो सगळीकडे बऱ्यापैकी ज्या स्टोन असतात ते कॅल्शियमचे असतात. मग ज्यावेळेस आपण ना होमिओपॅथी हिस्ट्री घेतली जाते, आता कसं आहे की आपल्याला हिस्ट्री प्रत्येक ठिकाणी येणार, हे जे आहे केस टेकिंग, मग त्यात केस टेकिंगचा जो भाग आहे, कुठलाच असा आजार नाही की तो विदाऊट केस टेकिंग जाईल. ओके. मग ज्यावेळेस आपण केस टेकिंग घेतली जाते ना, तर तिथं आपल्याला कळतं की त्यांची जीवनशैली मॅटर करत असते. त्याचबरोबर लोकेशन, कुठला एरिया आहे, कधी कधी असं असते की त्या एरियामधले पाणी वगैरे आपल्याला माहीत असतात की इथं असं प्रॉब्लेम आहेत गड्या. ओके. दुसरी म्हणजे की तुमचं आहारात प्रोटीन इंटेक खूप जास्त आहे का, तो पण मॅटर करत असतो. ओके. ज्यावेळेस स्ट्रुआइटचं स्टोन असतात ते युरिन इन्फेक्शन किंवा बाकीचे इन्फेक्शनमुळे होत असतो. आणि जे सिस्टीन असतात ना ते अनुवंशिकतेमुळे होत असतात, म्हणजे अनुवंशिकता प्लस तुमची जीवनशैली. करेक्ट. मग असे स्टोन होत असतात. मग जेव्हा आपलं डायग्नोज झालं तर त्यावेळेस होमिओपॅथी मात्र ते चांगलं काम करते. याच्यामध्ये होमिओपॅथी अशी काम करते कारण तो स्टोनचा पेन आहे तर तो त्रासदायक असतो. तो पहिल्यांदा पेनही कमी करते, जी जळजळ वगैरे होते, बर्निंग जी होते युरिनमध्ये ती कमी करते आणि स्टोन हा डिझॉल्व्ह करायला मदत होते. ओके. छोटा स्टोन असतो, 1 7 mm पर्यंत स्टोन तो डिझॉल्व्ह करायला मदत होते व्यवस्थितपणे. आणि त्याच्यानंतरचं जे आहे की वारंवारता जी आहे, कारण कोणाकोणाची ती टेंडन्सी असते स्टोन फॉर्म व्हायची, एकदा पडून गेले की पुन्हा पडणार, पुन्हा तयार होणार, ही जी टेंडन्सी आहे ती सुद्धा ब्रेक व्हायला मदत करते. मग अशा पद्धतीने होमिओपॅथीनं पूर्णतः म्हणजे आता तिथपर्यंत जाऊच देणार नाही की शस्त्रक्रियेपर्यंत,
पण एखाद्या वेळेस असे असतात की जे तुम्हाला पेशंटला कळत नाही, म्हणजे खूप रेअर केसेस एक्स्ट्रीम लेवल आहेत, त्यावेळेस मात्र तिथे सर्जरी लागू शकते. पण असे बरेचसे केसेस आहेत की जिथे आपण शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा स्टोन कमी करू शकतो. त्यात गॉल स्टोन पण आहेत, पाईल्स आहेत, कारण पाईल्सचा भरपूर त्रास होत असतो. पाईल्स असेल, फिस्चुला असेल, तर या गोष्टीमध्ये सुद्धा होमिओपॅथी चांगलं काम करते. हे मोठ्यांमध्ये झालं, पण लहान मुलांमध्ये पण टॉन्सिल असतात, सायनस असतात, ॲडोनाइड, जसं आपल्या घशामध्ये टॉन्सिल असतात तसे नाकामध्ये मास भाग असतो, तो ॲडोनाइड म्हणतात. मग त्याचं पण लवकरात जर आपण निदान केलं तर तो शस्त्रक्रियेपर्यंत जायची गरज नाही पडेल. एक 5 वर्षाचा मुलगा होता माझ्याकडे पेशंट, ॲडोनाइडची केस आहे. त्याला सर्दी वगैरे व्हायची आणि मग त्याला असं त्यांच्या पॅरेंट्सला सांगण्यात आलं होतं की त्याला बालदम आहे. कारण वारंवार सर्दी वगैरे सगळा त्रास व्हायचा. बरोबर. मग पण पेशंट जे पॅरेंट्स होते ते शुअर होते की त्याला दमा नाही, कारण जे लक्षणं वगैरे पाहिजे दम्याचे, की तो थकून जाणं, एनर्जी किंवा वारंवार सर्दी खोकला असं जे आहे, तर ते पॅरेंट्स अवेअर होते की त्याला तो दमा नाही आहे. करेक्ट. तर मग ते नंतर एकदा आले, ते जस्ट कन्सल्ट करून घेऊ आपण, मग ते विचारण्यात आली, मग हिस्ट्री घेतली पूर्ण की नेमकं काय होतं, तो घोरतो का वगैरे. तर त्यावेळेस तो पेशंट जरा स्टेबल होता. मग त्याच्यानंतर आपण पूर्ण चेक केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना एक्सरे करण्यासाठी सांगितलं होतं आपण. मग त्यात ते ॲडोनाइड दिसले. मग ते शॉर्ट म्हणजे कसं की बिगिनिंग होती त्याची, मग आपण त्याला लगेच औषध त्या पद्धतीने दिले, मग त्याच्यामुळे तो आता स्टेबल आहे. म्हणजे ॲडोनाइड लवकर कमी याच्यात झाले ना तर ते लवकर कमी होतात. नाहीतर मग कधी कधी असं की ते नाक ब्लॉक वगैरे व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण अवेअर असणं महत्त्वाचं आहे. मग ते पेशंटचे पॅरेंट्स अवेअर होते की त्याला दमा नाहीये, त्याच्यामध्ये हा अवेअरनेस सुद्धा आवश्यक आहे. मग अशा लहान मुलांमध्ये पण आपण शस्त्रक्रिया टाळू शकतो. जसं तुम्ही बोललात की नाकाचा हाड वाढला, तर मला तो क्वेश्चन विचारायचा, कारण मला स्वतःला तसा प्रॉब्लेम आहे म्हणून खरं. आणि जनरली असं होतं की लोकांना खूप ॲलर्जी असते. म्हणजे थोडीशी धूळ जरी गेली किंवा धुळीच्या ह्याच्यात गेलात, इव्हन मोठ्या मार्केट प्लेसमध्ये पण गेलात आणि प्रॉपर मास्क नाही वापरलं तर लगेच सर्दी होते. आणि मग अशा गोष्टी आपण इग्नोर करतो, कारण ठीक आहे बाबा होतीच सर्दी. किंवा बऱ्याच लोकांना ना सकाळी शिंका येतात, म्हणजे एक 10-15 मिनटं आंघोळ केल्यानंतर शिंका येतात आणि मग दिवसभर छान वाटतं, काहीच नाही. मग ते लोक थोडंसं इग्नोर करतात किंवा गरम पाणी घे, मध पाणी घे असं मिक्सर घेतात. मग अशा वेळेस पण होमिओपॅथी काम करते का आणि कशी? अशा वेळेस तर होमिओपॅथी खूपच छान काम करते. ॲक्च्युली आपण एक समजून घेऊ पहिल्यांदा. प्लीज. कसं होतं की ते का की आपण स्ट्रेस जो आहे, आपल्याला प्रत्येकाला स्ट्रेस असतो. आणि आता मला सांगा की आपण या वातावरणामध्ये, धुळीमध्ये आपण एकटे जातो का? नाही. कितीतरी लोक जातात. प्रत्येकाला शिंका येतात का? नाही, है ना. म्हणजे या धुळीमध्ये समजा तुमचे फ्रेंड्स असतील, एक 10 जण आहोत आपण, 10 जण त्या स्पेसिफिक एरियात गेलो तर प्रत्येकाला शिंका येतात का? नाही. त्यातले जे 1-2 जण आहे की जे त्याला प्रोन आहेत त्यांना शिंका येणार. बरोबर. आपण काय करतो, शिंका या दिसतात, या शिंका दिसतात किंवा आपला त्रास होतो हे दिसतं, तर आपण कळतो की आपण शिंकावरती लक्ष देत असतो. करेक्ट. पण त्याच्या मागचं ज्यावेळेस आपण केस घेतली जाते, हिस्ट्री घेतली जाते, तर त्यावेळेस आपलं ब्रेन जे आहे किंवा आपलं माइंड आहे ते डस्टबिन नाही आहे. करेक्ट. की आपण आणला स्ट्रेस टाकला. आपण काय करतो, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तर वेगवेगळे व्यक्तिमत्व येतात, की कोणी एक्सप्लेन करतं, जर स्ट्रेस आला तर कोणी त्रागा करणार, कोणी बोलून दाखवणार, तर कोणी शांत राहणार. बरोबर. ठीक आहे. कोणी मग काहीतरी लिहून त्यातला आपला त्रागा कमी करणार. ते वेगवेगळे वे असतात. पण तो तुमचा जो स्ट्रेस आहे कुठल्या पण अँगलने तो कमी झाला पाहिजे. आपण आपल्याला काय वाटतं की आपल्या डोक्यात ठेवलं एखादे विचार, आपण आपले विचार मंथन करत असतो, समोरच्याला काय कळतंय म्हणून आपण म्हणतो की ठीक आहे, रिलॅक्स. आपल्या घरातले डस्टबिन आपण रोज साफ करतो. एखादा दिवस जरी स्वच्छता केली नाही तर आपल्याला करमत नाही. मग त्याचप्रमाणे आपल्या माइंड बॉडीचं पण असतं. आपल्या माइंड आहे तर तो डस्टबिन नाही ना की आपला कचरा. मग माइंडचा कचरा काय, तर स्ट्रेस, अँझायटी असेल किंवा काळजी असेल, हे ज्याचं प्रमाण जेव्हा जास्त वाढतं ना, तर त्यावेळेस काय करतात, ते बॉडी सिग्नल देत असते की आता तू तुझ्याकडे लक्ष दे जरा. मग ते आपल्या विकर जे ऑर्गन असतात त्याच्या थ्रू ते आपल्याला सिग्नल देत असतात की आता तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या जरा. करेक्ट. हे ना. आपण सगळ्या गोष्टी बाकीच्या कळतो. मग हे जे सगळ्या अँगलनी, मग त्याच्यामुळे आपण थोडासा प्रोन होतो धुळीसाठी, डस्टसाठी. मग हे आपण जेव्हा हिस्ट्री घेतली जाते त्यावेळेस आपण ह्या गोष्टी कळतात आपल्याला, की कोणाला कसल्या प्रकारचा स्ट्रेस आहे का किंवा कोणाची बॉडी कशासाठी प्रोन आहे का हे कळतं. मग आता प्रश्न तुमचा DNSचा जो आहे, डिव्हेटेड नेझल सेप्टम जे आहे, तर ते वारंवार सर्दी, ते एकमेकांना कोरिलेट होतात. खूप सर्दी सारखी होत असेल तर त्याच्यामुळे तो स्ट्रेस, तो सेप्टम जो आहे तर त्या इन्फेक्ट होऊन म्हणा किंवा तो असा डिवेट झालेला असतो. तर मग त्याच्यामुळे पण सर्दी होते आणि सर्दीमुळे पण तो त्रास होतो. हे असं एकमेकांना इंटरलिंक आहे ते. तर त्याच्यामुळे थोडासा होमिओपॅथी मेडिसिन प्लस तुम्ही थोडेसे योगासनं म्हणा,
कारण प्राणायाम करणं तेवढंच आवश्यक आहे. त्याने आपण माइंडही रिलॅक्स असतं आणि बॉडी पण रिलॅक्स होत असते. मग प्लस आणि होमिओपॅथी मेडिसिन याच्याने आपण ती सर्दीची वारंवारता असेल, शिंका असेल, हे कमी करतो. आता तुम्ही इतक्या गोळ्या बोलताय मॅडम डॉक्टर, आणि मला म्हणजे आपण पहिल्यापासून बोलताना की साबुदाण्याची गोळी हीच दिसते अजून पण माझ्या डोळ्यासमोर. तर त्या छोट्या छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या आहेत आणि म्हणजे ॲज अ ह्युमन म्हणून मला ते सगळीकडे सेम दिसतंय. बरोबर. मग त्याच्यात कसे व्हेरिएशन्स असतात आणि त्या छोट्या छोट्या गोळ्या ॲक्च्युली कसं काम करतात, म्हणजे त्यात काही व्हेरिएशन्स आहेत का त्या सगळ्या गोळ्या सेम असतात होमिओपॅथी म्हटल्यानंतर? ते तुम्हाला जे छोट्या गोळ्या दिसतात ना, छोट्या साबुदाण्याच्या, ते व्हेहिकल असतात. म्हणजे ते माध्यम आहे ते, आणि ते शुगर ऑफ मिल्कपासून बनलेले असतात. त्याच्यामध्ये साखर नाही आहे, म्हणजे बकरीच्या दुधापासून तर ते वापरले जातात. तर त्यात साखर नसते. दुसरी गोष्ट म्हणजे की ते व्हेहिकल आहेत आणि त्याच्यावरती आपण डायल्युशन जे टाकतो तर ते औषधं असतात. हे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे प्रकार आहेत, तुम्हाला दाखवते मी. आता हे जे साबुदाण्याच्या गोळ्या आहेत, ठीक आहे, हे प्लेन आहेत, ह्याच्यात आपण काही टाकलेलं नाही आहे. ह्याच्यात आपण पोर करत असतो ना, हे असे ड्रॉप टाकले जसे गरज पडले, हे तुमचं मेडिसिन तयार झालं. ओके, ठीक आहे. मग तोपर्यंत ह्या साबुदाण्याच्या गोळ्या त्या व्हेहिकल असतात. ओके, म्हणजे तोपर्यंत त्या प्लेन गोळीला काहीच महत्व नाही. मग ह्याच्यावर तुम्हाला ड्रॉप टाकून दिले, हे असं त्याला हलवलं जातं व्यवस्थित, आणि आता हे ज्या पेशंटला देतो आपण, हे मेडिसिन तयार झाले आता. ठीक आहे, म्हणजे आपण याच्यावर जेव्हा डायल्युशन टाकलं तेव्हा मेडिसिन तयार झाल्या. ओके. आता हे जरा थोड्याशा त्यापैकी मोठ्या आहेत, ह्या ज्या गोळ्या असतात. ठीक आहे, याची साईज थोडी मोठी, साईज जरा मोठी असते. इट्स नॉट साबुदाणा एक्झॅक्टली. हे साबुदाणा नाहीये, करेक्ट. हे आपल्या नॉर्मल गोळी आहेत आणि ह्या चगळून घ्यायच्या असतात. ओके, ठीक आहे, म्हणजे तसे सगळे चगळून घ्यायचे असतात. पण ह्या जरा साबुदाण्याच्या जे टिपिकल साबुदाणा आहे ना, त्या छोट्या गोळ्या, आणि ह्या वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवते की हे वेगवेगळे असे प्रकार असतात. ओके, ठीक आहे. आणि हे जे दुसरे आहेत की जे आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे असतात, हे जे लिक्विड आहे, तर हे लिक्विड डायल्युशन आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचे असतात. मग जसं होमिओपॅथला वाटतं, डॉक्टरांना वाटतं, तशा पद्धतीने आणि तुमच्या शरीराला जी गरज आहे ना तशा पद्धतीने मेडिसिन दिले जातात. ओके. पण आता मला परत एक प्रश्न येतो मॅडम, की जो कॅरियर आहे, जो तुम्ही बोललात की बकरीच्या मिल्कपासून बनवला जातो, तो कॉमन असतो सगळीकडे. हो, बेस असतो तो. आणि जे तुम्ही त्याच्यात सोल्युशन टाकताय ते सोल्युशन ॲज पर तुमचा डिसीज किंवा तुमचा आजार ते बदलतंय. मग त्याच्यात खूप व्हेरिएशन्स आहेत त्या सोल्युशन्समध्ये. मग ते सोल्युशन कसं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा ते सोल्युशन म्हणजे नेमकं काय असतं? जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं, कांद्याचं दिलं होतं ना. हां, बरोबर. तर आपण तो कांदा क्रूड फॉर्ममध्ये असतो, मग तो एका प्रोसेसमध्ये जातो, त्याला पोटंटायझेशन म्हणतात. ओके. मग या पोटंटायझेशनमध्ये जाऊन मग वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे मेडिसिन एक्स्ट्रॅक्ट आहेत ते काढले जातात. मग नंतर त्याला अल्कोहोलच्या एका प्रमाणात त्याला मिक्स केलं जातं, आणि नंतर त्याला वेगवेगळ्या त्याच्यावर प्रोसेस केलं जातं. म्हणजे ट्रायच्युरेशन असेल किंवा सकशन असेल, असे वेगळे प्रकार असतात. मग त्याच्यामध्ये नंतर आपण पोटेन्सी असते, पॉवर, जी डोसची म्हणतात ना डोस, त्याचा पॉवर वाढवला जातो. मग 30 असते, 200 असते, 1M आहे, हे वेगवेगळे त्याच्यामध्ये पॉवर जातात. जसं आपल्याकडे मेडिसिनवर पासून 500, डोलो 650 आहे, डोलो 250 आहे, समथिंग असं. तसंच ते पोटंटायझेशनमध्ये ही प्रोसेस आहे, त्या प्रोसेस थ्रू त्याची पॉवरही वाढवली जाते. ओके. आता ही कांद्याच्या एक्स्ट्रॅक्टची आणि असंच सिमिलर बाकीचे एक्स्ट्रॅक्ट तुम्ही फक्त आपण तुम्हाला उदाहरण कांद्याचं दिलं, म्हणजे प्लांट्स बेस झाला. काही मिनरल बेस असतात, काही ॲनिमल बेस असतात. त्याचप्रमाणे आपण एक्सरे आहे त्याच्यापासून आहे, पॉयझन आहेत, स्पायडर म्हणजे असे वेगवेगळे ग्रुप ॲनिमलमध्ये आहेत, तर त्यात स्नेक येतात, स्पायडर ग्रुप येतो. मग त्याचप्रमाणे मग आपले प्लांट्स असेल तर त्याचे प्लांट्सचे पण रूट आहेत, फ्लावर आहेत, कोणाचे लिव्स आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारच्या पुन्हा मिनरल आहेत. आपल्या पिरियडिक टेबल माहीत आहे, तर त्या पिरियडिक टेबलमधले सुद्धा जे मिनरल वापरले जातात त्या मिनरलमधून सुद्धा आपण मेडिसिन तयार करत असतो. ओके. पिरियडिक टेबल सुद्धा, म्हणजे होमिओपॅथीमध्ये जवळपास एक 5000 मेडिसिन आहे. ओके. आणि त्यात आणखीन डे टू डे म्हणजे रोज त्यात वाढतच चाललंय. ओके. याच्यात पिरियडिक टेबलचा काय संबंध आहे, तो कसा संबंध लावताय? म्हणजे आपण हे काही वेगळं नाही आहे, आपले जे प्रत्येक मेडिसिन जे आहेत, कारण मेडिकल गुणधर्म जो आहे, मेडिसिन गुणधर्म हे प्रत्येक ठिकाणी असतो, प्रत्येक मॉलिक्युलमध्ये असतो, त्याच्यामधून ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात. मग त्याच्या आम्हाला मेडिसिन वाचायला असतात, तो अभ्यासाला असतो, हा सगळा अभ्यासक्रमाच्या भागमध्ये येतो सगळं. आता अजून एक प्रश्न येतो मॅडम, की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीचे जर सोबत ट्रीटमेंट घेतली तर काही साईड इफेक्ट जाणवतात का, किंवा कसं असतं ते, हँड इन हँड जातं का? जेव्हा पेशंट येतात ना, तर ते ब्लड प्रेशरचे पेशंट असतील, थायरॉइडचे पेशंट असतील, शुगरचे पेशंट असतात, मग त्यावेळेस त्यांच्याकडे ऑलरेडी मेडिसिन चालू असते. मग ज्यावेळेस ते आपल्याकडे येतात तेव्हा त्यांची हिस्ट्री घेऊन आपण त्यांना मेडिसिन देत असतो. मग ते मेडिसिन दिल्यावर आपण जे ॲलोपॅथीचे मेडिसिन आहे
ते आपण लगेच बंद करायला सांगत नाही. ओके. कारण हे जे मेडिसिन आहे तर ते ज्या डॉक्टरांनी दिले त्यांना, आपण त्यांच्याकडेच त्यांना पाठवून मग त्यांच्याकडून डोस टेपर करून देतो. म्हणजे एकदम बंद करत नसतात ते डोस हळूहळू कमी करत असतात आणि त्यामुळेच आपण त्यावेळेस आपण दोन्ही औषधं सोबत चालत असतात. पण तरी त्या याच्यामध्ये कधी घ्यायचा तो अंतर आम्ही ठरवून दिलेलं असतं की लगेच सोबत, म्हणजे इन द सेन्स सोबत नाही पण तुम्ही घेऊ शकता. ह्या गोळ्या आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा हे घेऊ शकतात. करेक्ट. मग त्याचे साईड इफेक्ट असे काही होत नाहीत? नाही, ते आवश्यकच असतात. म्हणजे ब्लड प्रेशरच्या गोळ्या ज्या तुम्ही चालू आहेत तर ते आपण लगेच बंद नाही करत. समजा माझ्याकडे कोणी आले, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे म्हणून तुम्हाला मी माझं औषध देणार आणि हे लगेच बंद करणार असं नाही होत. कारण प्रत्येकाला ज्यावेळेस औषधं घेतली जातात त्यावेळेस बॉडीमध्ये पण मेकॅनिझममध्ये चेंज होत असतात. मग आपण एकदम असं बंद करून त्याला त्रासदायक नाही येऊ शकत ना. म्हणजे होमिओपॅथीचं अल्टिमेट काय की प्रत्येकाने त्याचा आजार हा चांगला झाला पाहिजे. मग ते पॅथी तिथं असं मॅटर करत नाही. मग त्या असं म्हणू शकत नाही की आपण ते घेतायत तर हे बंद करा, असं नाही. आता तुम्ही मगाशी स्ट्रेसबद्दल बोललात बरं का, तेव्हा मला पटकन आठवलं की मंडे एन्झायटी नावाचा ना आमच्या IT मध्ये थोडासा क्वेश्चनेबल प्रकार चालू आहे. म्हणजे तो बोलला जात नाही तितका स्पष्टपणे, पण होते ती एन्झायटी. किंवा 2 दिवस सुट्टी असल्यानंतर तिसऱ्या दिवशी कामाला जायचा कंटाळा येतोय. तर मग याच्यावर पण होमिओपॅथी, असं म्हणजे मूड स्विंग्स जे आपण म्हणतोय त्याच्यावर पण होमिओपॅथी ट्रीटमेंट देऊ शकतं का? हो, ही एन्झायटी म्हणजे मुलांमध्ये पण बघायला मिळते. म्हणजे शालेय मुलं जे असतात, म्हणजे एक्झामच्या आधी, आता समजा आता सध्या एक्झाम पिरियड चालूच आहे, तर त्या मुलांमध्ये म्हणजे उदाहरण जास्त म्हणजे गणिताचा पेपर जर असेल तर त्यांना येत असतात, पण नाही उद्या पेपर आहे म्हणून आधीच घाबरणे किंवा त्यांना भीती वाटत असते. हे एक्झामिनेशन जे भीती आहे त्याची एन्झायटी असते. मग त्याच्यासाठी होमिओपॅथी औषध छान काम करतात. त्यांना आपण जर बघितलं ना एरवी ते चांगला गणिताचा पेपर सोडवणार, पण हॉलमध्ये गेले की सोडवत नाहीत. मग अशा वेळेस ते पेशंट येतात आपल्याकडे की नाही, इकडे पॅरेंट्स घेऊन येतात की हे असं असं होतंय, पण तिथे चांगलं काम करते. मग आता तुम्ही जसं म्हणालात की IT मधले जे एन्झायटी आहे त्याला आपण संडे ब्लूज किंवा संडे स्केरीज पण म्हणतो किंवा मंडे एन्झायटी पण म्हणतो. हे असे बरेच त्याला नाव आहेत. हे असे सध्या केसेस चालू आहेत आणि याचं प्रमाण वाढलंय सध्या अशात. तर काय होतं की अचानक संडेच्या दुपारच्या नंतर, म्हणजे लगातार सुट्ट्या आल्या किंवा संडेच्या आफ्टरनून नंतर अचानक हातापायला घाम येणं किंवा धडधडणं, अचानक मूड बदलणं, अचानक राग करणं, नाहीतर भीती वाटते पण कशाची नेमकी वाटते हेच कळत नाही. म्हणजे फिअर ऑफ अननोन, हे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस होत असतात. मग काही पेशंट कॉन्शियस असतात तर ते इव्हन रिपोर्ट पण काढून येतात, पण ते रिपोर्ट काही मध्ये नॉर्मलही असतात, काही त्याच्यामध्ये असं वेगळं काही नसतं. पण तिथं मनाचा जो आहे की मनाची जी भावना आहे ती मात्र जो मनाचा गोंधळ आहे तो काही कमी होत नसतो. मग अशा वेळेस ते पेशंट येतात आपल्याकडे, मग आपण त्यांची हिस्ट्री घेतली जाते. मग त्या हिस्ट्रीमध्ये काय आहे की त्यांचा स्ट्रेस नेमका कसा आहे. कारण कसं आहे की प्रत्येकाला वाटतं कळत नाही आपल्याला आपला स्ट्रेस. म्हणजे आपण गप्पा मारत असतो त्यावेळेस कळतं नेमकं की काय होतंय आपल्याला. मग त्यावेळेस मग तिथलं वर्क कल्चर काही प्रोग्राम, म्हणजे तिथला काही त्रास आहे का, किंवा त्यांना कामाचं प्रेशर जास्त आहे का, किंवा काम मॅनेजमेंट पण मॅटर करत असतं. मग अशा गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये होत असतात. मग आपण डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो आणि होमिओपॅथी औषध मनावर सुद्धा चांगलं पद्धतीने काम करतं. मग त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस आहे, मनाच्या सगळ्या खोल स्तरावर जाऊन कामं होत असतात त्या मेडिसिनची. मग त्याच्यामुळे त्यातून बरेच बाहेर यायला मदत होते. पण आता जसं आपण मगाशी बोललो की वाईट गोळी जी कॅरियर आहे, मग याच्यामध्ये अशा वेळेस ज्यावेळेस स्ट्रेसवाले लोक आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण कुठलं सोल्युशन वापरतो किंवा कुठला डायल्युजन वापरलं जातं, काही आयडिया असेल तर? नाही, असं आपण ना व्यक्तीनुसार बदलत असतं. ओके, तिथे पण चेंज आपण म्हणजे समजा तेच नाही किंवा साधा सर्दी खोकला जरी असेल, आपण त्यासाठी एखादं औषध आहे की जे तुम्हाला झालंय तर आपण तुम्हाला जेव्हाही सर्दी होईल तेव्हा तुम्ही हे औषध घ्या असं होत नाही. तुम्हाला एक गंमत सांगते, माझ्याकडे आता सध्या ते 2 वर्षाचं बाळ आहे, ते 6 महिन्याचं होतं तेव्हापासून ते यायचे माझ्याकडे. तर तिचं असं पॅटर्न आहे, तर दर 6 महिन्याला येते माझ्याकडे. म्हणजे ते 6 महिन्यात ती आजारी पडते, ते सर्दी आणि कधी खोकला असं याच्यासाठीच येत असते. तर ती 3 वेळेस माझ्याकडे आली आहे, पण आतापर्यंत 3 वेळेस सुद्धा एकही वेळेस तिला औषध रिपीट झालेलं नाही. तिला सर्दी आणि खोकलाच होतो, पण तरी सुद्धा तिला एकच औषध तिला 3 वेळेस दिलं गेलेलं नाही. म्हणजे आपण जरी असो, आपल्याला जरी सर्दी असेल तरी हे सर्दीचं औषध आहे, तुम्ही आपण कधी झाली त्यावेळेस घ्यायचं असं होत नाही. करेक्ट. म्हणजे जे जनरली लोक आपण कळतो की एकदा आणून ठेवलंय आणि ते वर्षभर चालू द्या, तसं नाही होत. म्हणजे तुम्हाला जरी आता औषध ते दिलं तर हेच औषध तुम्हाला 6 महिन्यानंतर लागू पडेल असं होत नाही. कारण ऍटमॉस्फिअर चेंज असतो, काही खाणपाण्यात चेंज होत असतात, काही आपल्या आता समजा ते छोटं बाळ होतं तर त्याचे काही डेव्हलपमेंटल काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण गोष्टींचा विचार करावा लागतो की आपण नुसतं सर्दी झाली म्हणून देणं शक्य नाही. त्यामुळे तिथे 3 वेळेस आली तर 3ही वेळेस औषधं वेगळी होती. ओके, म्हणजे हे प्रेक्षकांनी खूप
चेक केलं पाहिजे. मी म्हणेल की जर तुम्ही एकदा होमिओपॅथी घेताय तर कंटिन्युअसली त्याच गोळ्या नका घेऊ, चेंजेस करत राहा किंवा प्लीज कन्सल्ट करत राहा आणि पुढे जात जा. नक्कीच. आता आपण जसं तुम्ही म्हणालात की कन्सल्टेशन्सच्या काही गोष्टी होत्या, तर मग कन्सल्टेशन्समध्ये आपण काय काय करतो होमिओपॅथीमध्ये? ज्यावेळेस कन्सल्टेशन घेतली जाते त्याचा बेस म्हणजे हा आपलं जे माइंड, बॉडी आणि सोल या तिन्ही गोष्टीमध्ये होत असतात. की हिस्ट्री आपण घेतो, केस टेकिंग जे घेतो, तर त्यावेळेस ना आपण पहिले जसं म्हणालो की तुमची प्रेझेंट कंप्लेंट काय आहे, त्याच्यानंतर मग तुमच्या प्रिव्हियस म्हणजे काही आजारं झाली होती का त्यांची हिस्ट्री घेतली जाते. त्याच्यानंतर आपले जे छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुमची झोप कशी, तहान कशी, भूक लागते का, भूक लागते का हा प्रश्न ज्यावेळेस विचारतो प्रत्येक जण म्हणतो हो लागते. हां ना, म्हणजे त्यात त्यांना चेंज वाटत नाही. भूक लागते का किंवा तहान लागते का असं ज्यावेळी विचारतो आपण तर लागते. पण ते किती पाणी घेणार, तर ठीक आहे कोणी आठवण करून दिली तर पाणी घेणार है ना, असं होत असतात. तर कोणी असे असतात की त्यांना खूप तहान लागते, सारखं पाणी प्यावंसं वाटतं, म्हणजे असे बदलत असतात. भूक लागते का विचारलं तर हो लागते. काही काही पेशंट असे असतात की घड्याळमध्ये ठोका पडला 12चा त्याच वेळेस जेवणार, म्हणजे 12 वाजले जेवण करायचं. भूक आहे नाही आहे याचा संबंध नाही, हे आपले बोलल्याशिवाय कळत नाहीत ह्या अशा गोष्टीत. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय आवडतं, तुमचे आवडीचे टेस्ट आहेत त्या विचारले जातात. तुम्हाला झोप शांत लागते का, तुमचं पोट रोज साफ होतं का. कधी कधी आपण या सगळ्या गोष्टींना इतकं यूज टू झालेलो असतो त्याच्यामुळे आपल्यात काही बदल होतो हे कळत नाही. करेक्ट. मग ह्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रेस काही आहे का, किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट करता, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या विचारत घेतो या सगळ्या गोष्टी. मग याच्याने काय होतं की जसं आपण तुम्हाला चित्रकाराचं एक उदाहरण सांगते की म्हणजे होमिओपॅथी काय आहे, ती आर्ट आणि सायन्स आहे. सायन्स कसं आहे तर ती एका फिक्स प्रिन्सिपलवर आधारित आहे, त्यामुळे ते सायन्स आहे. आणि आर्ट काय याच्यामधलं तर ते केस टेकिंग हा तिच्यातला आर्ट आहे. ओके. चित्रकार जो आहे त्याला एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं आहे, समजा आपल्या दोघांचं चित्र काढायचं आहे, त्याला माहीत आहे की हे दोन व्यक्ती आहेत. साम्य काय आहे, जे दिसत आहेत, दोन डोळे आहेत, एक नाक आहे, कान आहे, डोकं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. त्याच्यामुळे या गोष्टी त्याला सांगावे लागत नाहीत. बरोबर. पण तो चित्र काढताना तो बारकावे आपलंच चित्र काढणार ना. म्हणजे काय तर आपल्यामधलं काहीतरी जे युनिकनेस आहे तर तो चित्र त्यात रंग काढत असतो. जसा चित्रकार काढत असतो तसाच होमिओपॅथ काय करत असतो की दोन व्यक्ती, सर्दी झालेल्या दोन व्यक्ती आहेत, त्यांच्यामधला जो वेगळेपणा जो आहे तो चित्रकार म्हणजे जे चित्रकार जसा काढतो तसंच तो होमिओपॅथी डॉक्टर काढत असतो. करेक्ट. मग त्याच पद्धतीने वेगवेगळे अँगल असतात, त्याच्यामुळे आपण हे कन्सल्टेशन केलं जातं. ओके. फर्स्ट कन्सल्टेशनला याच्यामुळेच वेळ लागत असतो. करेक्ट. आता लक्षात येतं मला की का वेळ लागतो किंवा का तुम्ही एवढे प्रश्न विचारता. नक्कीच. मग हे कन्सल्टेशनसाठी वेळ लागतो. त्याच्यानंतर मग आपण ते कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन काढली जाते, कारण होमिओपॅथीमध्ये जवळपास 5,000 मेडिसिन आहेत. बरोबर. त्याच्यामुळे यासाठी सगळ्या गोष्टी बारकावे लागतात. मग त्याच्यामुळे आपण त्या 5,000मधून एक औषध काढलं जातं. ते पण अवघड आहे ना, पण ठीक आहे. कारण आपण बघतो ना की नॉन ह्याच्यामध्ये खूप सारे औषधं असतात, पण त्यातून पण तुम्ही स्पेसिफिक डॉक्टरकडे गेलात की तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला हे डॉक्टर ह्या टाईपचीच औषधं देणार आहेत. म्हणजे काही डॉक्टर तुम्हाला डोलो देतील, काही तुम्हाला पॅरासिटामॉल देतील, तर काही तुम्हाला निसिप देतील. म्हणजे हा पॅटर्न ठरलेला असतो. काही तुम्हाला डल्कोफ्लेक्स देतील, काही तुम्हाला मनुके खायचा सल्ला देतील, किंवा काही तुम्हाला दुसरं देतील. मग तो एक पॅटर्न आहे म्हणजे बऱ्यापैकी. पण कन्सल्टेशनमध्ये विचारतो की पोट साफ होतं का. ओके. है ना, मग सगळे म्हणतात की होतं पोट साफ. म्हणजे इतकं यूज टू झालेलं असतात ना. म्हणजे आता पोट साफ म्हणजे कसं होतं की मग आपण जसं विचारतो त्यांना रोज होतं का, हो होतं. मग ते हळूच म्हणणार की मग पण मला ना असं 2-3दा जावं लागतं, सकाळी एकदा नाश्ता केल्यावरती, मग चहा घेतल्यावर, मग तोपर्यंत मला असं फिलिंग येत नाही की माझं पोट पूर्ण साफ झालं. मग आता आपण जर कम्पेअर केलं तर हे पोट आहे का साफ होणं, हे की नाही. मग दुसरी गोष्ट येते की मग कधी कधी म्हणतात की नाही मला कधी कधी स्ट्रेन करावं लागतं, खूप जोर द्यावा लागतो. मग कधी कधी मग त्यांना विचारलं की स्टूल कसे असतात तुमचे, हार्ड असतात, सॉफ्ट असतात, नाही व्यवस्थित असतात, रेग्युलर असतात, काहीच अडचण नाही. पण नंतर विचारल्यावर मग ते हळूच म्हणणार की नाही थोडेसे कडक पण होतात, आम्हाला त्रास पण होतो जरा. मग ह्या गोष्टी जेव्हा विचारतो आपण मग मग ते नंतर म्हणतात की मला पाईलचा त्रास होतो किंवा कधी त्रास होतो. म्हणजे किंवा त्याच्यामध्ये आपण विचारलं जाऊ शकतं किंवा कळतं त्याच्यामध्ये आपण की यांचा इंटेक कसा आहे किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी आहे. समजा कोणी बैठं काम करते ना, म्हणजे तुम्ही आता समजा IT मध्ये हा बऱ्याच गोष्टी इश्यू येतो, कारण कसं आहे की म्हणजे बैठे काम आहे त्यांचं. मेंटल वर्क खूप असतं पण बैठं काम आहे. पूर्ण त्यात पाण्याचा इंटेक आपण विचारतो, पाणी पिता का, हो पाणी पितो. कधी एकदा सकाळी पितात आणि एकदा रात्री पितात. मधला वेळ म्हणजे जसं नॉर्मल मिक्सरला ग्राइंड करण्यासाठी पाणी लागतं की नाही,
मिक्सरला एखादी गोष्ट बारीक करायची तर पाणी लागतं. मग त्याचप्रमाणे आपण इतकं दिवसभरात किती पद्धतीचे खात असतो, वेगवेगळे पदार्थ खात असतो, तर त्यांना बारीक होण्यासाठी पाणी लागेलच ना. मग पाणी जर तुमचं व्यवस्थित इंटेक नाही, त्याच्यामध्ये तुमचा स्टफ व्यवस्थित नाहीये, म्हणजे त्यात स्प्राऊट म्हणा किंवा योग्य आहार जो आपल्याला माहीत आहे, आपण लहान असताना जर राहिलो ना तसं आपण आता राहिलो तरी आपल्याला कोणतेच इश्यू येणार नाही. आपलं बालपण कसं होतं, योग्य वेळी खाणं, योग्य वेळी झोपणं, मग आता ह्या गोष्टीमुळे आपल्याला कळतात की यांना त्रास काय होऊ शकतो. मग ते युरिनचा पण आता स्पेशली उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इंटेक बऱ्याच जणांचा कमी असतो, मग त्याच्यामुळे ते फक्त काय करतात की आम्हाला युरिनचा त्रास होतो म्हणून येतात. पाण्याचं आम्हाला सांगत नाहीत की आम्ही पाणी कमी पितो किंवा आम्ही एकाच ठिकाणी बसतो किंवा आमचं पोट साफ होत नाही, हे सांगत नाहीत. म्हणजे असं आपण विचारतो ना, मग कधी कधी त्यांना मेडिकेशनची गरज आहे का स्वयंशिस्तीची गरज आहे हे कळतं आपल्याला त्यातून. ते पण खूप महत्वाचं आहे, राईट. कारण स्वयंशिस्तीमध्येच भरपूर प्रश्नाचे उत्तर असतात. करेक्ट. जर तेवढी शिस्त आपण आपल्या बॉडीला लावली तर तुम्हाला बऱ्याच वेळेस होतात व्यवस्थित. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता उन्हाळा वाढलाय, तुमचं पाण्याचं इंटेक तुम्ही योग्य घेणं हे महत्वाचं आहे. मग ह्या गोष्टीवर आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतात. किंवा जर समजा यांना हिस्ट्री असेल, स्टोनचा त्रास पण यांना होऊ शकतो अशा गोष्टीमुळे. करेक्ट. मग नंतर मग आता झोप मध्ये आपण म्हणजे भूक लागणे, पोट साफ होणे, मग झोप महत्वाची आहे. करेक्ट. मग आता आपण पेशंट जसं तुम्हाला सांगितलं, हेडेक म्हणजे डोकं दुखतं गड्या, ते सांगतात की आमचं खूप डोकं दुखतं, खूप ॲसिडिटी होते. मग त्यांना आपण विचारत गेल्यावर कळतं की यांची रात्री झोपच होत नाही. करेक्ट. किंवा ना, म्हणजे झोप कशासाठी दिली आहे की सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्या बॉडीने तयार करण्यासाठी, रिज्युनेशनचं काम हे रात्री झोपेत होत असतात सगळे. म्हणजे आपलं शरीर कधी थकत नाही किंवा ते कधी आराम करत नाही, पण त्याला आपण जर स्पेसिफिक थोडासा शांत झोप दिली की बाकीचे कामं ते नीट करू शकतात. मग अशा वेळेस आपण झोपच व्यवस्थित घेतली नाही, रात्री झोपेपर्यंत आपण स्क्रीन बघत बसणार किंवा या गोष्टींचा वेळ होणार किंवा लेट नाईट डिनर होणार, मग त्याच्यानंतर पुन्हा झोप पुन्हा आणखी थोडेसे पुढे जाणार. मग अशा गोष्टीने काय होतं की झोप फ्रेश होत नाही. झोप फ्रेश न झाल्यामुळे डायजेशन प्रॉपर होत नाही. डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो. मग त्याच्यामुळे पुन्हा हेडेक होणार. मग आपण फक्त काय करत असतो की हेडेक बघत असतो, पण मागचा जो गोष्ट आहे, मग या केस टेकिंगमध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो की आणि हा झालाच पाहिजे. म्हणजे अशा गोष्टीमध्ये आपण विचारत गेलो तर या गोष्टी आपल्यालाही कळतात की अरे आपण कुठे चुका करतोय, आणि मग आपल्या मेडिसिनही कळतं की काय नेमकं दिलं गेलं पाहिजे. अशा गोष्टी होतात. करेक्ट. नाही, आता मला तर कळते, कारण पहिल्या भेटीत म्हणजे आपण माणूस आहोत, नक्कीच माणूस कितका सिक्युअर असतो की पहिल्या भेटीत तो कोणालाच इतकं पटपट सांगणार नाही. म्हणजे डॉक्टर जरी असला, त्याच्यासमोर जरी तो MD बसलाय, BHMS बसला किंवा कोणीही वस्तू डॉक्टर मोठा असला तरी तो पटकन नाही सांगणार. त्याला तारे जज करेल का, किंवा परत त्याला ती भीती असते ना की हा काय म्हणेल. जरी तो डॉक्टर असला, आपल्याला ट्रीटमेंट देणार असला, तरी ती भीती असतेच. म्हणजे माणूस म्हटल्यावर नक्कीच कसं आहे, डाटा याच्यात कॉन्फिडेन्शियल असतो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जण आला की इतका बोलेलच, हे पण एक प्रकार असतात. काही जण असं असतात की म्हणजे बडबडे असतात, हे पण याचा अर्थ असा नाही की तो सगळेच आपल्याला सांगत असतात. म्हणजे असं गणलं जातं की जे बडबडे तर ते आपल्या मनात काही ठेवत नाहीत, पण ते आपण ज्या बोलत असतो ना त्यात ती गोष्ट वेगळी निघत असते. किंवा समोरचा जसं तुम्ही म्हणालात, तर कोणी येऊन नाही कडे मला यांच्याकडे सांगणं आवश्यकच आहे, हे माझी तब्येत नीट करणार, मग ते मला मग ते सगळं सांगतात. काही ट्रस्ट, मग हे पॅटर्न झाले की माणूस कसा वेगळा आहे. काही जण असतात की थोडं सांगणार आणि थोडं हातचं राखून ठेवणार. कोणी कोणी असणार की कितीही विचारा ते सांगत नाहीत. यातून पण माणूस कळत असतो. मग यानुसार पण ते मेडिसिन चेंज होत असतं. आणि आय गेस त्यानुसार पण ती ट्रीटमेंट टाइम चेंज होत असणार आहे. ट्रीटमेंट टाइम चेंज होतो. ट्रीटमेंटचं मग जेवढं कारण हा 1 वे प्रोसेस नाही ना. करेक्ट 2 वे प्रोसेस राहणार. मग आपण एकाच साईडने गाडी हे करतोय तर ते नाही जमणार ना. मग त्यामुळे दोन्हीकडून झालं तर ते जास्त योग्य आणि किफायतशीर होतं. आता जनरली अजून एक आम्ही बघितलंय, होमिओपॅथीवाले लोक औषधांची नावं सांगत तर नाहीत. म्हणजे आपण जनरली जसं बघतो की एखादा नॉर्मल ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलो आहे तर ते सांगतात डोलो घ्या, निसिप घ्या, पॅन्डी घ्या, हे जे व्हेरी कॉमन नावं आहेत ते. किंवा मग बऱ्याचशा लोकांना सर्दी खोकल्याचे नावं तर सर्रास तोंडपाठ असतात. तसं मग होमिओपॅथीवाले लोक नावं का नाही सांगत? म्हणजे काय असतं ते गणित? ॲक्च्युली कसं नाही का की आता जसं तुम्ही बोललात, आता तुम्हीच 3-4 मेडिसिनचं नाव सांगितलं. एखादं आपल्याला बरं नाही आहे आणि मी हे औषध घेतलं आणि मला बरं वाटलं. पेशंटला काय असतं की तुम्ही बरं होण्यापेक्षा तुम्हाला ह्या मेडिसिनने मी बरं झालो हे सांगण्याचं खूप मजा असते. थोडं आहे. आता समजा आपला मित्र असेल तर आपण तो पण शिंकत असेल, अरे नाही मी हे औषध घेतलं मला खूप बरं वाटलं, तू पण घे. कसं होतं की त्या गोष्टीमुळे मग
थोडी माहिती मिळते. मग त्यांना असं वाटतं की आपलं बरं व्हावं. कारण कसं आहे की आपलं भलं झालं तर त्यांचं पण भलं, असा हेतू कोणाचा वाईट नसतो. पण कसं आहे की मग त्या उत्साहामध्ये त्यांचा उत्साह एवढा असतो ना, मग ते रील बनवणार, कोणाला माहिती सांगणार. कसं माहिती कमी असते, मग त्याच्यामुळे ते कसं आहे की चुकीचं सेल्फ मेडिकेशन नको, त्याच्यामुळे मेडिसिन सांगितली जात नाही. तुम्हाला आपण मागे उदाहरण दिलं छोट्या बाळाचं, जसं 3 वेळेस आली तरी एकही मेडिसिन तिला डबल गेलं नाहीये. मग त्या गोष्टी सेल्फ मेडिकेशन टाळण्यासाठी आपण ते नाव सांगत नाही, कारण त्याला किती प्रमाणात घेतलं जायला पाहिजे हे ते डॉक्टर व्यवस्थित सांगू शकतात. एखादा पेशंट आहे की जो समजा उत्साहात सांगतो ना की मी 4 गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ घेतल्या, तू पण सकाळ दुपार संध्याकाळ घे, पण त्याची इंटेन्सिटी तेवढी नसेल तर जरी समजा तुझं औषध बरोबर आहे बाबा, पण इंटेन्सिटी तेवढी नाहीये, त्याचं स्टार्टिंग आहे जस्ट, किंवा त्याला त्याची गरजही नसेल, तो जर समजा गरम पाणी पित असेल तर त्यात ओके होऊन जाईल ना तो, किंवा स्टीम घेत असेल त्यातही ओके होऊन जाईल, त्याची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर. किंवा जर मी याला एकदाच सांगितलं तू एकच टाइम घे आणि त्याची इम्युन सिस्टीम खूप लो असेल, त्याला त्यानुसार तेवढं पॉवर गेलं पाहिजे ना. म्हणजे मेडिसिनचं नाव मॅटर नाही करत, म्हणजे होमिओपॅथीचं नाव समजून घेण्यापेक्षा होमिओपॅथी समजून घेणं जास्त आवश्यक आहे. कारण नावात काय नाही ना, म्हणजे कसं आहे की दोन्ही गोष्टी असतात, नावात सगळंच काही असतं, नावात काही नसतं, की पण ते जिथं तिथलं ते मॅटर केलं पाहिजे. आणि आय गेस होमिओपॅथीचं ओव्हर द काउंटर पण तेवढ्या मेडिसिन नाही मिळत जशा ॲलोपॅथीच्या मिळतात तशा. तर नाव जाणून घेण्यापेक्षा तुम्ही जसं म्हणालात की ती मात्रा तुमच्यासाठी व्हॅलिड आहे का ते जाणून घ्या, की तुला 2 गोळ्या खायच्यात आणि तुला 4 खायच्यात आणि तुला 6 खायच्यात, आणि ते तुम्हाला तुमच्या पर्सननुसार खायच्यात. बेसिकली पर्सन आहे, एज ग्रुप आहे, मेल फिमेल आहे, मग तुमचं मॅटर करत असतं की सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठलीही गोष्ट लागू शकते. कारण होमिओपॅथी हे आजारांचं जे आहे की त्याच्यामध्ये खूप सारे लक्षण येतात. होमिओपॅथीच्या एका औषधामध्ये खूप सारे लक्षण असतात. मग त्याच्यामुळे आपण नुसतं एकाच गोष्टीवर किंवा एकाच बेसवर आपण सगळ्या मेडिसिन सगळ्यांना सेम असं नाही होत. मग त्याच्यामुळे आपण मेडिकेशन टाळण्यासाठी नाव सांगत नाही. ओके, पण आता आपण अजून एक जनरली बघतो की ऑनलाईन मेडिकेशन हा सगळ्या पॅथीजमध्ये सुरुवात झाली. म्हणजे ॲलोपॅथी म्हणा, आयुर्वेद म्हणा, किंवा आता होमिओपॅथीमध्ये पण आपल्याला ऑनलाईन मेडिकेशन्स दिसत आहेत. तर मग ते खरंच त्या पॅथीनुसार, म्हणजे ॲटलिस्ट होमिओपॅथीसाठी ऑनलाईन मेडिकेशन्स आहेत का अवेलेबल, किंवा केले पाहिजेत का? कसं आहे की ऑनलाईनचं गरज कधी होते, किंवा जेव्हा पेशंट आता सगळं करून बसतो, आपल्या आजूबाजूतल्या सगळ्या जातो तो, मग त्याला कुठे कळतं की आता शेवटचा पर्याय म्हणजे ते होमिओपॅथी घेतात. मग त्यावेळेस ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी ते येतात. मग आता आपण सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन करत असतो. म्हणजे महाराष्ट्रात तर आहेच, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, म्हणजे संभाजीनगर असेल, नंतर जळगाव असेल, हे महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेतच. त्याचबरोबर गुजरात आहे, राजस्थान आहे, दिल्ली आहे, मध्य प्रदेश आहे, तेलंगणाखाली, कर्नाटकामध्ये आपण भारतभर ह्या मेडिसिन आपण कुरिअर करत असतो. पण एवढंच नाही तर आपण दुबई आणि इटलीमध्ये पण आपले पेशंट आहेत. तर त्याच्यामुळे आपण अशा वेळेस ऑनलाईन कन्सल्टेशन केले जातात. म्हणजे इथले सगळे पेशंट आहेत आपले. तर मग याच्यात काय करतो आपण, एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस थ्रू जातो आपण. एक बेसिक पहिला इंट्रोडक्टरी कॉल होत असतो, मग त्याच्यामध्ये आपण गोष्टी सांगल्या येतात की काय झाले काय नाही. आणि पेशंट सगळीकडे फिरून आल्यामुळे त्याच्याकडे भरपूर रिपोर्ट्स असतात, सगळा डाटाबेस तयार असतो. त्याला स्वतःला अर्ध्याच्या वरती माहीत झालेलं असतं की आपल्याला काय झालेलं आहे, कोणी काय काय सांगितलं आहे. मग त्या गोष्टीने ते सांगत असतात सर्व गोष्टी. मग आपण ते सर्व मागून घेत असतो, त्याच्यावर व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी केला जातो. त्यांचंसुद्धा ऑनलाईन आपण अशीच हिस्ट्री जी ऑफलाईन घेतो आपण, तशीच त्यांची पण हिस्ट्री घेतली जाते. मग त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास पूर्ण करून त्यानुसार त्यांच्या लोकेशननुसार आपण त्यांना मेडिसिन कुरिअर करतो. मग त्याच्यानंतर जर समजा कोणाला जमत असेल तर ते एकदा आपल्याकडे व्हिजिटही करून जातात. म्हणजे कसं की जर ते डिपेंड्स की किती आहे जवळ, मग ते येऊन ते गेलं तरी चांगलं आहे. मग ऑनलाईन कन्सल्टेशन आपण असं करत असतो. आता एक पुन्हा क्वेश्चन येतो प्रामुख्याने, तो म्हणजे की अशी कुठली डेली औषधं आहेत का ती मी घेऊ शकतो टू गेट गुड इम्युनिटी? कारण सध्या लोकांचा इम्युनिटीवर खूप फोकस आहे आफ्टर कोविड. आणि मग लोकांना असं म्हणजे बऱ्यापैकी हवं असतं की आयुर्वेदामधून काहीतरी घ्या, किंवा लोकांचं जनरली चालू असतं की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या ॲलोपॅथीमधून, आयुर्वेदामधून च्यवनप्राश घ्या, किंवा काहीतरी डेली घ्या टू गेट गुड इम्युनिटी सिस्टीम. असं होमिओपॅथीमध्ये पण काही औषधं आहेत का जे तुम्ही डेली घेऊ शकता विदाऊट एनी साईड इफेक्ट, तुमच्या कुठल्याही गोळ्या चालू असतील तरी? कसं आहे, पहिली गोष्ट इम्युनिटी, जसं तुम्ही विषय काढला, इम्युनिटी कधी तयार होते किंवा कशी तयार होते किंवा कधी कमी होते? जनरली आजारी पडल्यावर. आजारी का पडतो? काहीतरी बिघडतंय सिस्टीममध्ये. बिघडतं कामुळे, म्हणजे कशामुळे? आता कसं आहे की आपले जे आपण जेवण करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे इनटेक घेतो त्या गोष्टींचा खूप मॅटर असतो की इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी. तुम्ही रेग्युलर आहात, व्यवस्थित आहात, मग अशा वेळेस तुम्ही योग्य आहार घेणं आवश्यक आहे ना. म्हणजे आहारामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे.
आपण ह्या गोष्टी सरळ आपण लहान असताना कोरिलेट करायचा की आपण कसं राहत होतो. म्हणजे स्प्राउट्स असतील, सगळे भाज्या असतील, फळं असतील, सगळे सीझनल वगैरे जे असतात, दही असते वातावरणानुसार, या सगळ्या गोष्टी आपण इंट्रोडक्ट केला आपल्या बॉडीला तर या गोष्टीमधूनच इम्युनिटी बिल्ड होत असते. म्हणजे त्याला वेगळं बाहेर यायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे लहान मुलांमध्ये पण जास्त जाणवतं की म्हणजे मुलं जेवणच करत नाही किंवा मग जेवण करत नाहीत पण ते सगळे खाऊ शकतात, चिप्स खाऊ शकतात, करेक्ट ना, पेस्ट्री खाऊ शकतात, केक खातात, त्यांना अशा गोष्टी आवडतात. मग अशामधून त्यांची इम्युनिटी बिल्ड होईल का? नाही ना. म्हणजे आपण म्हणजे तुम्हाला सांगते की इम्युनिटी कशामुळे बिल्ड होऊ शकते तर योग्य आहाराने बिल्ड होते. आणि ज्यावेळेस तुम्ही आजारी पडतात तर होमिओपॅथी चांगलं काम करते की जर समजा वारंवार ती सर्दी असेल, जसं आपण बोललो, लहान मुलांमध्ये जे आहे की कॉन्स्टिपेशन, त्यांना त्रास खूप होत असतो लहान मुलांमध्ये, पोट साफ न होणं त्यांचं, ते रडतात वगैरे. मग ह्या गोष्टी आपण हिस्ट्री घेतली जाते. लहान मुलांमध्ये सुद्धा आपण औषधं दिली की त्यांची पण इम्युनिटी बिल्ड होण्यासाठी मदत होते. त्यामुळे असं स्पेसिफिक औषध नाही इम्युनिटी बिल्ड होण्यासाठी, परंतु होमिओपॅथी औषधं हे इम्युनिटी बिल्ड करण्यास मदत करतात. म्हणजे डेली औषध नसतं, कोणी घेत असेल तर घेऊ नये. इव्हन काही काही घरांमध्ये असतात ना की या गोळ्या आहेत, म्हणजे मी बघितलं लिटरली की या पांढऱ्या गोळ्या आहेत साबुदाण्याच्या आणि त्या घ्या रोज 2-2. सांगितलं असेल तुम्हाला तर तसं घ्या, कारण तुम्ही कन्सल्ट केल्याशिवाय ते घेत नाही, पण हा मनाने घेऊ नका. आता सध्या आपल्याला जसं तुम्ही बोललात की मुलांचं, पण त्याचसोबत एक प्री डायबेटिक स्टेज जी आहे ती बऱ्यापैकी दिसते लोकांमध्ये किंवा तो एक प्रकार वाढताना जाणवतो आहे. मग त्याच्यामध्ये पण काही आपण होमिओपॅथी मेडिसिन्स आहेत का किंवा कसं वर्क होतं आहे? प्री डायबेटिक जो आहे हा दोन कारणं त्याला म्हणू शकतो आपण. एक तर अनुवंशिकता असते आणि दुसरं कारणीभूत म्हणजे तुमची जीवनशैली, करेक्ट, लाईफस्टाईल. या दोन गोष्टी खूप मॅटर करत असतात. लाईफस्टाईल म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतात की तुमचं म्हणजे खानपान असेल आणि तुमचं जे ओव्हर कॉन्शियसनेस जो असतो, तर या दोन गोष्टी येतात लाईफस्टाईलमध्ये. खानपान म्हटलं की हॉटेलिंग आले आणि ओव्हर कॉन्शियस तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये काय येणार तर दवाखाने येतात. करेक्ट. आजकाल काय झालं या दोघांमध्ये आता साम्य आहे, म्हणजे दवाखाना असो किंवा हॉटेलिंग असतो. आता मी तळेगावहून कोथरूडपर्यंत येते त्यावेळेस दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात की हॉटेल भरपूर आहेत, बरोबर, आणि त्याच प्रमाणामध्ये दवाखाने पण आहेत. याचा अर्थ काय की दोन्ही गोष्टी प्रचंड वाढत आहेत. हे पहिलं साम्य झालं. आणि दुसरं महत्त्वाचं साम्य, हे दोन्ही गोष्टी आपल्या सोयीसाठी आहेत. हो, नक्कीच, आहे की नाही. म्हणजे आता इथे विचार करायचा भाग येतो की सोय आणि गरज, हे जे दोन गोष्टी आहेत इथं विचार करायसारखे आहेत. गरज म्हणजे काय, अन्न, वस्त्र, निवारा, ठीक आहे. आणि आता आपण म्हणायला गेलो तर इंटरनेट पण. मी असं उलट म्हणेल, अन्न वस्त्र पेक्षा हॉटेल, अन्न, हॉटेल, वस्त्र आणि निवारा आणि इंटरनेट. मग आता ह्या गोष्टी आपल्या गरज झाल्या. म्हणजे या 3 गोष्टी सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशिवाय पण आपण चांगलं जीवन जगू शकतो. बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही म्हणाला की दवाखाना कसं काय सोयीसारखा होईल, है ना. आता मला सांगा की जसं आपण उदाहरणं घेतो, ॲसिडिटीचं असेल तर ॲसिडिटी होते आपल्याला, आपण औषधं घेतो, पण आपल्याला ॲसिडिटी का होते याचा विचार करतो का आपण? बऱ्यापैकी नाही केला जात मला वाटतं. की नाही गड्या मला फक्त गॅसेस होत आहेत, मला जळजळ होते किंवा करपट ढेकर येत आहेत किंवा पाणी येते, आपण डोकं दुखतंय हे ॲसिडिटीमुळे म्हणतो आणि आपण एखादं घेतो, इनो घेतो, घ्या इनो, घ्या गोळी, घ्या काही औषध जे असेल ते आपण असं करून ते दाबत असतो. मग इथंच जर समजा आपण कारणं बघितली की कशा, मी रात्री जास्त वेळ जागतोय का, जेवणातलं आणि झोपण्यातलं अंतर खूप कमी झालं आहे का, किंवा खूप जास्त स्ट्रेस आहे का, किंवा मी आपल्याकडे नेहमी म्हणतात बघा की जेवताना शांतते जेवण गेलं पाहिजे, है ना. म्हणजे आपण जेवताना शांतच असलो पाहिजे, कारण या गोष्टीचा डायरेक्ट रिलेशन होत असतं की आपल्या बॉडीमध्ये त्या गोष्टी तशा डायरेक्ट लिंक असतात. त्याच्यामुळे आपण शांततेत जेवण आवश्यक आहे. मग आपण योग्य पाणी पण पितोय का हे महत्त्वाचं आहे. या गोष्टी आपण जर केल्या व्यवस्थित, स्वतःच निरीक्षणचं केलं तर तुम्ही बऱ्यापैकी ॲसिडिटीपासून लांब राहू शकता. नक्कीच, आहे की नाही. म्हणजे काय की हे आपल्याला स्वयंशिस्तीमध्ये हा खूप मोठा भाग येतो की या गोष्टी आपण जर मॅटर केल्या, व्यवस्थित जर बघितल्या गेल्या तर आपल्याला हा त्रास होणार नाही. त्याच्यामुळे दवाखाने हे आपल्या सोयीसाठीच आहेत, है ना. छोट्या छोट्या शिस्ती लावा आणि आजारांपासून दूर राहा, अशा गोष्टी म्हणावे लागेल असं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे मला वाटतं डॉक्टर आहेत जे तुम्हाला पहिल्यांदा सांगतायत की माझ्याकडे येऊ नका, पण तुम्ही सुदृढ राहा. स्ट्रेस वाढलाय सध्या, करेक्ट, आणि थायरॉइडचं प्रमाण पण वाढलेलं आहे.
म्हणजे हे लाईफस्टाईल डिसिजेसमध्येच येतात. जसं डायबेटिक असेल किंवा थायरॉइड असेल, महिलांमध्ये PCOD आहे, या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये येतात. तुम्ही तुमची लाईफस्टाईल आपण व्यवस्थित अंगीकारली. आता पेशंट आहेत माझ्याकडे की म्हणजे आता थायरॉइड पण बऱ्याच एज ग्रुपमध्ये वेगवेगळा कधी कधी उद्भवत असतो. जसं एक 55 एजच्या ज्या लेडी आहेत तर त्यांचा आफ्टर मेनोपॉज, की जो मेनोपॉजच्या नंतर त्यांना थायरॉइड झालेला आहे, मग त्याच्या वेळेस पण तसा पण थायरॉइड होत असतो. मग त्यावेळेस आपण तिथे अलर्ट राहणं आवश्यक आहे. मग तशा वेळेस आपण हायपोथायरॉइडिझम मोस्टली बरेच जाणवत असतं. मग त्याच्या वेळेस आपण योग्य त्यांचं ट्रीटमेंट घेऊन, योग्य त्यांची केस टेकिंग घेऊन व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. मग हे त्यांचे रिझल्ट आहेत. व्यवस्थित तुम्ही मेडिसिन घेतली प्लस तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित मेंटेन केली तर त्यांचं एक 6 महिन्यामध्ये त्यांचा थायरॉइड हा नॉर्मल झाला होता. नंतर एक 30+ जे एक मेल आहे की त्यांचं जे थायरॉइड आहे त्यांचा थायरॉइड स्ट्रेसमुळे जास्त झालेला, की म्हणजे सगळे जबाबदारी. कारण कसं आहे की आपल्या प्रत्येकजण आपण म्हणतो की स्ट्रेस आहे पण आपण शांत राहतो, म्हणजे ते एक्सप्रेस करण्याचा वे बदलत असतो. तर तुम्ही एक्सप्रेस करणार नाही तर तुमची बॉडी एक्सप्रेस करणार. करेक्ट. मग त्याच्यामुळे तो स्ट्रेसमुळे जो आहे, मग आपण होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस विचारलं जातं तर त्यावेळेस होमिओपॅथी माइंड, बॉडी आणि सोल नाही ना, या तिन्ही प्लेनवरती काम करते. त्याच्यामुळे मग त्यांचा स्ट्रेस किंवा आपण त्यांच्याशी बोलून सगळ्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करत असतो. मग जसा त्यांचा स्ट्रेस प्लस तिथं पण लाईफस्टाईल येते, थोडीशी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप आवश्यक असतं. मग आपण असं कोरिलेट करून त्यांचं ते थायरॉइड, आपण त्यांना पण हायपोथायरॉइड होतं, मग त्या गोष्टी पण आपण तिथे व्यवस्थित कोरिलेट केल्या आणि किंवा त्या मेंटेन पण झाल्या. त्या उन्हाळा आहे सध्या आता, म्हणून एक क्वेश्चन मला विचारायचं वाटतं की ॲलर्जिक ज्या रिॲक्शन्स होतात उन्हाळ्यात त्याच्यावर पण होमिओपॅथी काम करतं का? हो, त्याच्यावरती पण होमिओपॅथी काम करतं. ॲलर्जिक जे आहे, ॲलर्जिक कंडिशन, आता धूळ पण खूप वाढत असते या ड्युरेशनमध्ये. ते सारखं वारंवार शिंका किंवा नाकातून पाणी येणं किंवा स्किन ड्राय होणं, स्किन रेड होतात किंवा स्किन रॅशेस येत असतात, या गोष्टी पण खूप होतात. पुन्हा या याच्यामध्ये एक अर्टिकेरिया म्हणत असतो आपण, म्हणजे अंगावरती फोडं येणं, लाल होणं, म्हणजे डायजेशन प्रॉपर नाही होत आणि आपण ते पूर्ण अंगावर चट्टे येणं किंवा अंगावर लाल होणं असं होत असतं. या बऱ्याचशा गोष्टी होतात. मग याच्यामध्ये होमिओपॅथी चांगल्या पद्धतीने काम करते. मग याच्यामध्ये जे केसेस आहेत की अर्टिकेरियाची जी स्पेशल केस आहे की असं नाही की त्यांचं जे आहे की एरवी व्यवस्थित राहणार, पण जसा उन्हाळा सुरू झाला की ते सगळा त्रास आहे ना, किंवा जे छोटे छोटे पिंपल्स वगैरे ह्या सगळ्याचा जो त्रास आहे ना, तो ते दर उन्हाळा आला की त्यांना हा त्रास व्हायचा. करेक्ट. आता हे पेशंट आहेत आपल्याकडे सध्या. मग त्यांचं आता ते म्हणे की आता मागच्या वर्षी आले ते की म्हणे की आपण आता बघू उन्हाळा सुरू झाला की कसं होतं. मग त्यांचा जस्ट मागच्या वीकमध्ये त्यांचा रिप्लाय आला की नाही, एवढ्या गरमीत पण मी चांगला आहे सध्या आता. ओके. जनरली एक विचारायचं की होमिओपॅथीचं एज्युकेशन सिस्टीममध्ये काय कसं रोल आहे किंवा कसं त्याचं एज्युकेशन असतं, आणि होमिओपॅथीमध्ये आत्ता सध्या काही नवीन रिसर्चेस होताना दिसत आहेत का तुम्हाला, किंवा त्याचा स्कोप कसा आहे फ्युचरसाठी? बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे BHMS. ओके. हा 4.5 वर्षाचा कोर्स आहे. 1 वर्ष इंटर्नशिप, म्हणजे असं 5.5 वर्षाचा. इतर पॅथीप्रमाणे हा देखील 5.5 वर्षाचा कोर्स आहे. ओके, म्हणजे सेम ॲलोपॅथी आपण म्हणू शकतो. EMCH द्वारे याचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे जिथे रजिस्ट्रेशन नंबर असतो तर ते प्रॅक्टिशनर असतात. ओके, म्हणजे ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर त्यांच्याकडेच जाऊन मेडिसिन घ्या. कुठलाही बाबा आणि असे देतात त्यांच्याकडे नका, म्हणजे डॉक्टरची डिग्री आहे प्रॉपर त्यांच्याकडे जाऊन. आपलं मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे, म्हणजे जे आयुष जे लिहिलं गेलं ना कॅपिटल ते, त्याच्यामध्ये A फॉर आयुर्वेद आहे, Y फॉर योगा, U फॉर युनानी आणि S फॉर सिद्धा आणि H फॉर होमिओपॅथी. ओके. म्हणजे हे जे अल्टरनेटिव्ह सिस्टीम आहेत, या पारंपरिक ज्या औषधी पद्धती आहेत यांच्यासाठी हे मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे. मग याच्यामध्ये भरपूर असे संशोधन होत असतात. त्याच बरोबर आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे आहेत ते त्यांचे महाविद्यालय असतील, राज्यस्तरावरील जे संस्था असतात, याच्यामध्ये पण वेगवेगळे रिसर्च होत असतात. त्याच्याबरोबर आपला CCRH आहे, सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन होमिओपॅथी, आणि NIH सारखे जे इन्स्टिट्यूट आहेत, या इथे सगळे वेगवेगळे संशोधन म्हणा, वेगवेगळे आर्टिकल असतात किंवा होमिओपॅथीचा कसा परिणाम होत आहे या सगळ्यांचं संशोधन केलं जातं. मग हे ज्या संशोधन करतात तर मग याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळे औषधं कशी आहेत, त्यांचा कसा नवीन आजार येत असतात तर त्या आजारांवर होमिओपॅथी कसं काम करते, इम्युनिटी कशी डेव्हलप होऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा, किंवा जे नवीन टेक्नॉलॉजी आहे तर त्यांचा कसा वापर होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं तिथे संशोधन होत असतं. आणि जे संस्था आहेत तर त्या शिक्षण, प्रचार, प्रसार आणि संशोधन या सगळ्या याच्यावरती काम करत असतात. मग याच्याने सगळ्या संशोधन केल्यामुळे होमिओपॅथी ही जी पद्धत आहे ही चांगली पद्धत किंवा एक वैज्ञानिक पद्धत आपण जी म्हणतो की त्याला तो सायन्स जे आहे हा बेस होतोय. करेक्ट.
मार्च 2025मध्ये ओके. मध्य प्रदेशमध्ये महाकुंभ झाला होता, करेक्ट. होमिओपॅथीचा महाकुंभ म्हणून. ओके. मग तिथे पूर्ण भारतातले सगळे डॉक्टर्स आले होते, होमिओपॅथ आले होते. तर त्यांनी प्रत्येक आपल्या विषयावरती म्हणजे त्या होमिओपॅथीवरती त्यांचे काय काय त्यांचे आलेले अनुभव शेअर केले होते, किंवा त्या होमिओपॅथीचा कसा वापर होतो आहे, किंवा कशा कशा आजारांवर होमिओपॅथी चांगलं काम करते, हे सगळे संशोधन तिथे झाले होते. आता वन हेल्थ म्हणजे वन नेशन वन हेल्थ जे आहे हे सुद्धा आपलं शासनाने राबवलेलं आहे, की म्हणजे तिथे सगळ्या ज्या पॅथी आहेत त्या सगळ्यांसोबत आपण सगळ्यांनी मिळून केलं. म्हणजे अल्टिमेट एम काय आहे की माणूस हा निरोगी राहिला पाहिजे, सुदृढ राहिला पाहिजे. हे जवळपास 2030 पर्यंत लागू होईल. मग आता हे पुढच्या गोष्टी आहेत, आपण त्या नाही सांगू शकत, पण आपल्याला सगळ्यांना सुदृढ निरोगी राहायचं आहे. तर त्याच्यामुळे होमिओपॅथी सगळ्याच अँगलनी काम करते, सगळ्याच विषयावर काम करते. आणि अशा पद्धतीने काम केल्यामुळे होमिओपॅथी खरंच एक सायन्स बेस आहे हे लोकांपर्यंत पोहोचते. करेक्ट. सो खूप खूप धन्यवाद डॉक्टर सायली मॅम तुमचं. तुम्ही इथे आलात आणि होमिओपॅथीचे बरेचसे मिथ्स किंवा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला क्लिअर केल्या. आणि जसं तुम्ही आत्ता शेवटला म्हणालात की होमिओपॅथी पण एक सायन्स बेस ॲप्रोचनी काम करते, त्याला एक डॉक्टरची डिग्री आहे प्रॉपरली. म्हणजे बऱ्याच लोकांचं तुम्ही पण मिसकन्सेप्शन असतं की काय त्या पांढऱ्या गोऱ्या आहेत, सगळ्या त्या सारख्याच दिसत आहेत, पण त्याचंही तुम्ही कन्फ्युजन जे होतं ते दूर केलं. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्याही होमिओपॅथी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत का, आणि स्पेशली साबुदाण्याच्या गोळ्यांबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला किंवा विचारायला विसरू नका. आम्ही बऱ्यापैकी आमच्या टीमच्या मार्फत किंवा सायली मॅमच्या मार्फत त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नकात यार, कारण ते तुम्ही करताय विसरताय आणि आम्हाला थोडंसं मोटिवेशन कमी पडतं की असेच नवनवीन एपिसोड घेण्यासाठी. तर ते लाल बटन दिसतं कुठेतरी बघा, ते सबस्क्राईब करा, मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना पाठवा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.